जल जीवन अंतर्गत हर घर ऐवजी हर घर जहर देणार का? पत्रकार शक्ती संपादक पवन धोत्रे, यवतमाळ। जोडमो येथील जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल ही योजना केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे। ही योजना अत्यंत चांगली व प्रत्येक नागरिकाला जीवन संजीवनी सारखी असून या योजनेचा ठेकेदार व अधिकारी यांनी पूर्ण बट्ट्याबोळ करण्यास सुरू केली आहे। जोडमो येथील सिमेंट रोड खोदून पाईपलाईन टाकण्यात आली, पण पुन्हा मात्र सिमेंट रोड बनवण्यात आला नाही। सिमेंट रस्त्याचे पैसे असतानाही हे काम करण्यात आले नसल्यानं येथील ग्रामस्थांना झोपेमधून उठले की थेट चिखलात पाय टाकावे लागते। तर जल जीवन योजनेची जी विहीर खोदण्यात आली ती विहीर तलावात खोदली आणि आज रोजी ती पूर्ण तलावातील आलेल्या घाण पाण्याने डुबली। भविष्यातही पावसाळ्यात तलावात येणाऱ्या संपूर्ण घाण पाणी या विहिरीत जाणार आणि तेच घाण पाणी येथील ग्रामस्थांना पिण्यासाठी देणार। या माध्यमातून हे पाणी एक प्रकारचे जहरच म्हणून पुरवठा करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। याची दखल प्रशासनाने घेऊन तात्काळ जल जीवन मिशन पाणी पुरवठा विहिरीचे स्थलांतर न केल्यास येथील ग्रामस्थ आंदोलन छेडेल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य पवन जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ढाकुलकर यांनी दिलाय। पाणी जर प्रत्येक नागरिकांच्या घरी पोहोचेल तर प्रत्येकाची तब्येत खराब होईल। त्याच्यामुळे शासन आणि प्रशासनाने याच्याकडे लक्ष देण्याची फार गरज आहे।